उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या, तैसे माझे मन राहे का ईश्वरी, मग मी सुखे संसारी असे न पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता समचरण सरोजम सांद्रने लाभुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैधबलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिंगं पातालहटिकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमस्तुते मस्तके पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळा जवळी ठेवून या तैसे माझे मन राहे का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय मातोश्री सौ जयश्रीताई दिलीपराव बोराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असलेला हा भक्ती उत्सव 3.5 दिवसाचा हा नामयज्ञ आणि त्या नामयज्ञातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आमच्या ताईंच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी परिवाराचं दुःख हलकं करण्यासाठी मातृत्वाच्या पवित्र हृदयाला न्याय देण्यासाठी गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त भक्त वत्सल संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंगात प्रार्थना आहे
अभंगात मागणी आहे. आणि आजच्या दिवशी देवाला आम्हाला हेच मागायचंय, प्रभू तू केलेला या बोराडे परिवारातला अन्याय आम्हाला सहन नाही झाला देवा. त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटावी आणि त्याला न्याय मिळावा म्हणून देवा तुझ्या दरबारात आम्ही हातबल होऊन मागतो देवा. या लेकरांच्या जीवनातली माय तू हिरावून नेलीस. आज ही लेकरं पोरकी आणि परकी झाली. अशा लेकरांच्या जीवनातलं हरवलेलं छत्र देवा परत दे ना. ये ना त्या घरामध्ये तू पुन्हा आई बनून. हे देवा, या जगतामध्ये आईच्या विना जीवन पोरका आणि परका असतं रे. भगवान परमात्म्याला समजावून सांगत असताना नामदेवरायला देव मिळत नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याशी नामदेवराय बोलता, प्रभू अशी अवस्था करून ठेवली रे या लेकरांची तू. ज्या दिवशी आई लेकरापासून बाजूला जाते आणि ज्या दिवशी देव भक्तापासून दुरावला जातो ना देवा, कुणाच्या गळ्यात गळा घालून रडायचं, कुणाला सांगायचं रे हे दुःख. तेव्हा भगवान परमात्म्यानं नामदेवरायला विचारलं, व्यावळ गुण झालास राजा, व्याकुळ झालास राजा, काय अवस्था करून बसलास तू. तेव्हा त्यावेळेस नामदेवराय बोलायला लागले, प्रभू अरे पक्षीने पिलाला सोडून अंतराळात घेत जाते, त्यावेळेस त्या घरट्यातल्या पिलाची अवस्था काय होते कधी बघितलंस का. एकदा कधीतरी कुणाची तरी आई हो रे राजा. तेव्हा आईची किंमत आणि तिचं पवित्र हृदय आणि तिची कूस तुला जर मिळेल ना, त्या दिवशी नक्कीच त्या उणिवा तुझ्याही जीवनामध्ये निश्चित महाराज निर्माण होतील. उडाली पक्षीने गेली अंतराळी, पण चित्त बाळा जवळी ठेवून या. आई अंतराळात गेली, आकाशात गेली. आज 1 वर्ष झालं. त्या आईची चातकासारखी वाट बघताय लेकरं, भेटेल का ती आई. नामदेवराय भगवान परमात्म्याला रिक्वेस्ट करतात, प्रार्थना करतात, देवा अरे अंतराळात गेलेली पक्षीने पिलाला सोडून संध्याकाळी घरात येणार आहे, पण आमच्या केतन दादाची आणि वैष्णवीची आई पुन्हा कितव्या दिवशी घरी येईल असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देवा तुझ्याकडे असेल का रे. हे प्रभू दे ना मला त्याचं उत्तर. नामदेवराय भगवान परमात्म्याला रिक्वेस्ट करता, उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. ती आई लेकराला हृदय देऊन गेली. घार हिंदते आकाशी, पण चित्त तिचे पिलापासी. त्या घारीचं चित्त आपल्या लेकरावर असतं. तसं आज वरतून चित्रगुप्ताला साक्षी ठेवून आमच्या जयश्री ताई भगवान परमात्म्याच्या दरबारातून डोकावून बघत असतील का माझ्या सुखी संसाराला दृष्ट लागले प्रभू. या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि माय लेकराची ताटातूट केली. भेटेल का त्या संसारामध्ये आता ते प्रेम लेकरांना. माझ्या कपाळाचा धनी आयुष्याच्या वाटेवर खांद्याला खांदा लावून जीवन जगला, त्याच्या अर्ध्या प्रवासात मी निघून आले. तैसे माझे मन राहे का ईश्वरी, मग मी सुखी संसारी असे नका. हे प्रभू का केलीस रे ही ताटातूट, का म्हणून वियोग केलास रे जीवनामध्ये. भेटेल का ते प्रेम, कुणी येईल का त्या नात्यातला कुणी पुढे. महाराज या प्रेमाच्या उणीवा आता कधीच भरून निघणार नाही, कारण पक्षीने पिलाला सोडून गेली. ब्रह्मदेवानं अपूर्ण लावलेला जोडा खेळ मोडकळीस आला. संसार उघड्यावर पडला लेकराचा. भेटेल देवा, नाही भेटणार. तेव्हा भगवंताच्या समोर कासावीस झालेले नामदेवराय पक्षिणीचा आणि पिलाचा दृष्टांत देतात. तेव्हा देवानच नामदेवरायला विचारलं, हे नामदेवा किती प्रेम करते आई लेकरावर. त्यावेळेस नामदेवराय देवाला सांगता, देवा वांझेला सांगून काय रे फायदा. कधीतरी कुणाची तरी आई हो म्हणजे तू उलट अर्थी मला प्रश्न विचारणार नाही. या पहिल्या दृष्टांतानं तुझं सांत्वन होत नसेल ना प्रभू. हे जड हृदयाचा आहेस रे तू. पण ऐक दुसरा दृष्टांत 3ऱ्या चरणात मी तुला मांडून जाईल, जर भावलं तर बघ. तेव्हा नामदेवरायनं दुसरा दृष्टांत 3ऱ्या चरणामध्ये मांडला. तो महाराज तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेतला नाही, मानवाचा दृष्टांत न देता पहिला दृष्टांत दिला पक्षिणीचा आणि पिलाचा. दुसरा दृष्टांत देताना नामदेवराय म्हणता, हे प्रभू अरे मुक्या जनावराचं सुद्धा प्रेमाचं नातं किती असतं आणि वात्सल्य भाव किती गोड असतो. अरे नुकतीच व्यालेली गाय सुद्धा वासराला सोडून राहत नाही. देनू उचरे वनी वत्साशे घरी आणि चित्त वत्सावरी ठेवून फिरे. नुकतीच व्यालेली गाय त्या गोठ्यातल्या वासराला सोडून राहत नाही. तर आमची बोलकी माणसं आणि त्यांची झालेली ताटातूट ही शब्द सुमनानं झीज भरून निघेल प्रभू.
ती झीज भरून काढण्यासाठीच गेल्यानंतर ताईंच्या निर्वाणानंतर दसक्रिया विधीपर्यंत भागवत कथा आमच्या महाराजांनी केली. महाराज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुन्हा या ठिकाणी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणापर्यंत 3.5 दिवसाचा हा नामयज्ञ केला का जेणेकरून जिने आमचा संसार सजवला तिला अखेरची भेट या ठिकाणी आम्हाला फक्त द्यायची आहे. कुणी ताजमहाल बायकोसाठी वाट बांधला असेल, कुणी नाव घेणं तिचं वेगवेगळ्या प्रकारानं ठेवलं असेल, पण काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. बस आम्ही वारकरी आहोत आणि वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जिनं हृदयात ठेवला. पांडुरंग परमात्म्याला आणि भजनाला भजनानंदी होत्या ताई. आपलं जीवन त्यांनी संपवलं. बस हीच त्यांना अखेरची आदरांजली आम्हाला फक्त कथा कीर्तनाच्या माध्यमातून द्यायची आहे. पण प्रभू, मोबदल्यात आम्ही तुझ्याकडे मागतोय रे. जर जमलं तर बघ, यापेक्षा वेगळं देऊ नको. विष्णुदास नामा विनवी परोपरी. जे प्रेम आम्हाला आमच्या ताईनं दिलं तेच प्रेम आता तुझ्याकडून अपेक्षित आहे. जर वाटलंच ताईंना तुझ्या पायाजवळ जागा जर नसेल तर तूच आमच्या घरात आई बनून ये आणि या लेकरांना पुन्हा मायेचा आधार तू दे प्रभू. त्याच्या मोबदल्यात आम्ही तुझं भजन करू. विठ्ठल अभंगाचा शब्द अन्वय आपल्या समोर मांडला. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री सौ जयश्री ताई त्यांच्या जाण्यानं पोरका आणि परका झालेला बोराडे परिवार आणि त्या परिवारातून आज वय जाण्याचं नव्हतंच, पण नियतीच्या जे मनात असतं त्यानुसारच हे जीवन जगावं लागतं. या गोष्टीत मानव पराधीन आहे. आज 1 वर्ष झालं बोलता बोलता दिवसामागं दिवस लोटला गेला. जो दिवस उगवला तो अस्ताला गेला. ताईंच्या पवित्र स्मृती आजही जिवंत आहे, उद्याही जिवंत असतील. त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्यासाठी दुःखित अंतकरणानं, जड अंतकरणानं या बोराडे परिवारानं हा त्या मातेचा कृतज्ञता सोहळा संपन्न केला. त्याचं साक्षीदार होण्याचं सौभाग्य आमच्यासारख्याला मिळालं. कारण जसं या परमार्थिक हृदय आणि त्या परमार्थाचा ओलावा या बोराडे परिवारानं आम्हा वारकऱ्याला दिला. खरं तर हक्काचं घर आणि वारकऱ्याचा थांबा म्हणून हक्कानं कधी यायचं रात्री बेरात्री. आणि आमच्यासाठी भावाप्रमाणे या भगिनीनं केलेलं प्रेम आणि त्यातून उतराई होण्यासाठी काय देऊ शकतो आम्ही. त्यासाठी जगद्गुरु महाराज या ठिकाणी नामदेवरायाचा अभंग घेतला आणि आज त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी, उतराई होण्यासाठी परिवारानं जिवंतपणे सेवा केली. आम्ही कमनशिबी आहे. त्यांचे सुखाचे दिवस बघत असताना आज कुठंतरी जाण्याची वेळ नसताना सुद्धा त्यांच्यासाठी कीर्तनानं श्रद्धांजली वाहण्याची आम्हाला सुद्धा या ठिकाणी महाराज अशी वेळ देवानं का दिली. भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जिथं असेल ताई त्या ठिकाणी योग्य गती त्यांना मिळवून देण्यासाठी ही सगळी वैष्णव वारकऱ्यांची मांदी आली आणि उपस्थित शोकाकुल बोराडे परिवार आणि संबंधित अपतिष्ठ सज्जन स्वकीय आणि ग्रामस्थ पंचक्रोशी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना ही अखेरची आदरांजली देण्यासाठी तुम्ही आपण दुःखित अंतकरणाने इथे उपलब्ध झालात. उपलब्ध झालेल्या सर्व असणाऱ्या दुःखित अंतकरणानं उपस्थित असलेल्या सर्वसामान्य सर्व जमा समाजासाठी मी अभंग नामदेवरायांचा गायला. अभंगाला सहसाथ देण्यासाठी, कीर्तनाला न्याय देण्यासाठी तोला मोलाची वैष्णव वारकरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये खरं तर पंचक आणि पंचक्रोशीतील विशेषत्वानं सगळी वैष्णव वारकरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वांच्या चरणी सप्रेम जयहरी करतो. आज माझ्या कीर्तनाला सहसाथ करण्यासाठी भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बळीराम महाराज शिंदे त्यांच्या सहसाथीला प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थ प्रेमी भजन सम्राट गानगंधर्व या महाराज, हरिभक्तीपरायण आमचे संजय महाराज शिंदे, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबरायाचा प्रसाद घेऊन महाराज इकडे बसा नका, इथं जाऊ, ती टाळाचं पुढं ठेवा, प्रवीण तिकडे घेते. असे
आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे लहू महाराज डोंगरे, त्याचप्रमाणे ही सगळी वैष्णव वारकरी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये कायमच आमची सेवा केली आमचे आदरणीय भजन सम्राट नाना महाराज, ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत. जणू काही आमचा या बोराडे परिवाराचा एक रक्ताचा संबंध आणि तो नाळ कित्येक दिवसापासून जोडला गेला, तो या परिवारानं टिकवला. आमचे प्रवीण महाराज, नाना महाराज आणि पुन्हा दिंडीवारीमध्ये चालत असताना जे वैष्णव जोडलेत, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मोरवीस वर्ण चास मोरवीस आमचे मामा श्री पोपट मामा इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे चोपदार आदरणीय सोनवणे महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, मृदुंग सम्राट मृदुंगाचे महामेरू ताल सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रामेश्वर महाराज आहेत. सिस्टम ऑपरेट केतन दादा दुःखित अंतकरणानं आपल्याला करायची आहे. इतरत्र कार्यक्रम वेगळे असतात आणि आज हे दुःख घरात आहेत, पण जड अंतकरणानं आपण या कार्यक्रमासाठी सर्वच बोराडे परिवार आपण या ठिकाणी महाराज दुःखित अंतकरणानं उपलब्ध आहात. मला माहित आहे निश्चितच आपल्या फक्त भावना एक आहे की यातून तरी आमच्या ताईला सुख मिळेल, का जिनं आमचा सुखाचा संसार सजवला आणि या घरात ती लक्ष्मीच्या पावलानं आली. त्या ताईंना ही अखेरची खरं तर मानवंदना म्हणा, ही देण्यासाठी आपण दुःखित अंतकरणानं उपलब्ध आहात. गोड असा ऑर्गनची साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कथाकारांना ज्यांची गोड अशी साथ आणि दाद मिळाली, गायनही तितक्याच उंचीचं आहे आणि बोटावर जणू काही सरस्वती वास्तव्याला आहे. त्या सरस्वतीच्या खऱ्या अर्थाने कुशीतच आपण जीवन जगतो, कला गुणाला दाद आणि वाव मिळते. असे खरं तर भागवताचार्य महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विभूती आमचे बापू आणि बापूंच्या कथेला साथ करणारे आपल्या नाशिकचंच वैभव आमच्या प्रवीण महाराजांचे स्नेही आहेत ते आदरणीय आमचे लखन महाराज, त्यांनाही वंदन करतो. अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. साहेबराव महाराजांनी तर पंचक गाव आणि बोराडे परिवार जणू काही आपण दत्तक घेतलंय. कोणत्याही सुखदुःखात आडेवेडे न घेता महाराज कोणत्याही कार्यक्रमाला उपलब्ध असतात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना महाराज शारदाताई असेल, महाराज असतील आणि गावातील सर्व भजनी मंडळ असेल, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा उत्सव नामयज्ञ आमच्या ताईंसाठी या ठिकाणी आपण समर्पित करतो त्यांच्या चरणारविंदी. आणि गोड असं या कार्यक्रमाचं चित्रीकरण खरं तर खूप नावाजलेलं अशा पद्धतीचा हा यूट्यूब चॅनल आहे, भक्तिनाद यूट्यूब चॅनल. आणि आज हा भक्तीचा ओलावा ताईंच्या अंतकरणाला लागला. तो आहे त्यापर्यंत, आहे तिथपर्यंत गुगल सर्च केला का भावी पिढीला सुद्धा ते आपल्याला ऐकायला मिळावं आणि ताईंनाही त्याचा आनंद होईल यातील मात्र शंका नाही. म्हणून सर्वच जण मला वंदनीय पूजनीय आहात. इथं या पवित्र असणाऱ्या व्यासपीठावर सर्व असणारी रामभक्त वैष्णव वारकरी महाराज रामलल्लाच्या पवित्र असणाऱ्या प्रांगणामध्ये गोदावरीच्या पवित्र तटामध्ये ही संत महंतांची मांदियाळी इथं उपलब्ध आहेत. या सर्वांना या ठिकाणी पुन्हा सप्रेम जयहरी करतो. याला पण मी वैष्णव वारकरी जे जोडून ठेवलेत आमच्या जावयांचं आणि माझी मानस कन्या रेखाताई, त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. रात्री सुद्धा आमच्या ताईंनी गोड असं चिंतन केलं इथं. उद्याही सुद्धा गोड चिंतन आमचे महाराज करणार आहेत. पहिल्या दिवशी महाराजांनी बसा ताई सुंदर पद्धतीने या ठिकाणी महाराज चिंतन केली. आज दुःखित अंतकरणानं माझ्या वाट्याला आलेलं हे संकीर्तन आणि ते कीर्तन करत असताना माझ्या सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये मागणी आहे. उद्या आपण काला आणि श्राद्ध या दोन्ही गोष्टी या ठिकाणी महाराज करणार आहेत. संप्रदायाचा दंड काय दिदी का आजच्या दिवशी थोडी मागणी असली पाहिजे. मी सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये मागणी पण आहे, प्रार्थना आहे
आणि मागणी आणि प्रार्थना एका विषयाची आहे, लेकरांच्या जीवनातली हरवलेली माय. ज्या दिवशी आई जीवनातून निघून जाते त्या दिवशी आपल्या जीवनातलं सर्वस्व संपलं जातं. खरं म्हणजे आई कुणाच्याही जीवनातली जाऊ नये, पण खरं सांगू देशमुख काका, या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला मरावंच लागतं, कारण हा मृत्यू लोक आहे. बरीच मंडळी इथं उपलब्ध आहेत. खरं तर कलावंत मानधन कमिटीवर कार्यरत असणारे राजकीय आणि परमार्थिक वसावारसा आमचे देशमुख काका बोराडे परिवाराचा गोड असा संबंध जोडलेला आहे. माझे साडू बोरणारे पाटील पण इथं उपलब्ध आहेत, अनेक मान्यवर आहेत. सर्वच मला हृदयस्थ हा दुःख एकाच गोष्टीचं आहे की हे सगळं दृश्य बघायला आमची ताई नाही, हे सगळं दृश्य बघायला ताई नाहीयेत. बिजोरशे गावामध्ये उगवलेलं काकडे परिवाराच्या पवित्र प्रांगणातलं तुळशीचं रोपडं हे दिलीप भाऊ बोराडे यांच्या पवित्र प्रांगणामध्ये लावलं गेलं. त्या तुळशीचा वटवृक्ष झाला आणि त्याच वटवृक्षाला दोन अशी गोंडस फळं लागली, केतन आणि वैष्णवी. आज तो वटवृक्ष वर्ष झाली उमाळून पडला. तो वटवृक्ष उमाळून पडला. बाप घराचा आधार आहे तर आई घराची सावली आहे असं कधीतरी आम्ही ऐकत आलो. आई घराची सावली आहे, ती सावलीच निघून गेली. दृष्ट लागली दिलीप भाऊंच्या सुखी संसाराला. केवढं मोठं दुःख आहे. ब्रह्म विष्णू आणि महेश असा हा तीन भावंडाचा जोडा, गणपत दादा, शंकर भाऊ आणि दिलीप भाऊ, या तीन असणारे ब्रह्म विष्णू महेशाचा जोडा, लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती. कोण जाणू नियतीच्या काय मनात आलं, ही सरस्वतीच निघून गेली. तीन बहिणी सख्या बहिणी आहेत महाराज. जावा जरी असतील तर बहिणी इतकं उत्तुंग असं गोड प्रेम कुणीही पाहुणा येऊ द्या, कुणीही वारकरी येऊ द्या दिदी, जणू काही रक्ताच्या नात्याची माणसं इतकं प्रेम आणि प्रीती नाही करणार. पाहुणा कोणाच्या घरात आला आणि ही माणसं वाहिली काही एकत्र हेच कळत नाही. जिव्हाळा आणि प्रेम आहे विशेषत्वानं वारकऱ्यांसाठी. म्हणून गेली वर्षभर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले दिग्गज कीर्तनकार गुणीजन या ठिकाणी येऊन गेलीत. आजही येतील, उद्या येतील, 2 दिवस आलीत. सप्त्याला इतकी लोक जमत नाहीत. आज माझ्या ताईंना ही अखेरची आदरांजली देण्यासाठी आपण इथं जमलात. मूर्त हरवली कीर्त बाकी आहे आणि त्या कीर्तीला उजाळा देण्यासाठी आपण इथं जमलात. काय असतं आई नावाचं पात्र, काय असते संसारातली अर्धांगिनी. जीवनामध्ये ज्या दिवशी ती निघून जाते त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये साथ आणि दाद देणारं कुणीच उरत नाही. आतापर्यंत आम्ही हे सगळंच बघितलं. वय वर्ष 38. काय वय होतं आमच्या ताईंचं? 38 वर्ष इथं राहत असताना त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. गदी माडगुळकरांचं गीत आहे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी. दिलीप भाऊच्या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि ही माता माऊली आईन दुपारी चालती झाली. सूर्य संध्याकाळी अस्ताला गेला ना देशमुख काका तर बरं वाटतं. सूर्य संध्याकाळी अस्ताला गेला तर बरं वाटतं. पण निसर्ग नियमाचं उल्लंघन करून जर ऐन दुपारी सूर्य अस्ताला गेला ना तर ते दुःख पेलवण्यासारखं निश्चित नसतं. ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. कोणता गुन्हा केला होता आमच्या ताईनं? कोणती चोरी केली होती देवाची ताईनं? कहा गोड असा सुखी संसारातला जोडा आणि त्याच्यामध्ये वियोग त्या ठिकाणी आलात. महाराज का काळ अनेकांकडे येतो, अनेकाला नेतो. अरे पिकलं पान तर गळालं तर गोड वाटतं, ती जर हरपली तर बरं वाटतं. 3 भावंडांना आपल्या जन्मदात्या आईचं श्राद्ध घातलं तेव्हाही कीर्तनाला मीच होतो. पण चेहऱ्यावरचं जे काही नैराश्य आहे ते आज फार वेगळं आहे. भयान असं दुःख आहे. साधू संतांनी या दुःखाचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबरायचा समाधी सोहळा येत्या 28 तारखेला आहे. प्रसंग तसाच आहे. जणू सर्व संतांची मांदियाळी अलंकापुरीमध्ये जमते
कार्तिक वद्य एकादशीला सगळा समाज तिथं जमलेला आहे. जगाचा बाप पांडुरंग उपलब्ध आहे आई रुक्मिणीला घेऊन. तशी त्याच तोला मोलाची माणसं तुम्ही ही अखेरची आदरांजली देण्यासाठी आलात आमच्या ताईंना. जगाचा बाप हे सगळं दृश्य बघतोय. हळवं असतं स्त्रीचं हृदय. बसलेल्या सगळ्यांच्याच हृदयाला पाझर फुटला. मी बोलतोय माझ्या व्याख्यानाला साध आणि दात आपण देत आहात. गोड अशी संगीताची तुमच्या हळव्या अंतकरणाला पाझर फुटणार आहे. दुःख कुणाच्याही घरात होऊ द्या हो. दुःख कुणाच्याही घरामध्ये होऊ द्या. स्त्री निर्माण करतानाच भगवान परमात्म्यानं आपल्या हृदयाचा तुकडा काढून जन्माला घातलं. हे जगत निर्माण केलं देवानं. सृष्टी निर्माण केली प्रभू परमात्म्यानं. त्या देवानं हे सर्व जगत निर्माण करताना स्त्रीला जन्माला घालताना आपल्या हृदयाचा आणि काळजाचा तुकडा काढला. काळीज मृदू असतं, कोमल असतं, त्याला कसली चीज सहन होत नाही. आणि भगवंतानं स्त्री नावाचं पार्ट बनवताना आपल्या हृदयाचा तुकडा काढून स्त्री बनवली. म्हणून तिचं अंतकरण हळवं आहे. पुरुष बनवत असताना भगवान परमात्म्यानं आपल्या टवकीचा भाग काढला आणि त्याचा पुरुष बनवला जगत निर्माण करताना. म्हणून पुरुष थोडा टणक वाटतो पण स्त्रीचं हळवं अंतकरण आहे. हे सगळं दृश्य जेव्हा अलंकापुरातलं जेव्हा बघितलं तेव्हा वय होतं माऊली ज्ञानोबरायचं फक्त आणि फक्त 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायनं आपल्या जाण्याचा समाधीचा निर्णय पक्का केला. पण खरं सांगू गुणी माणसाचं व्यक्तिमत्व प्रत्येकाला आवडत असतं. सगळ्यांनाच आवडत असतं. व्हावे वाटे जना तुका म्हणे साठे गुणा नसावे ओसाळ मग मानी ती सकळ. आपल्या जीवनातल्या काही गोष्टी त्यागल्या का समाज आपल्याला मानत असतो. माऊली ज्ञानोबराय प्रत्यक्ष ज्ञानच जन्माला घेऊन आल्यात. आमच्या ताईंच्या बाबतीत कंटाळा नावाची गोष्टच नव्हती. चेहऱ्यावर नेहमी हास्य, बोलणं तोंड भरून. महाराज बोलणं तसं वागणं पण. दारातून अतिथी कधी उपाशी गेला नाही कारण लक्ष्मीच्या पावलानं त्यांचं येणं झालं. पण का आवेळी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला जसा माऊली ज्ञानोबरायने निर्णय घेतला. ज्येष्ठ मागे असावेत आणि कनिष्ठानं जाण्याचा निर्णय घ्यावा हे जगाच्या वेगळं आहे. तेव्हा रुक्मिणी आई साहेब सुद्धा ढसढसा रडत होत्या, शोक करत होत्या. आणि शोक करता करता गळ्यात गळा घालून सगळ्या माता माऊल्यांनी टाहो फोडला, आक्रोश केला. माऊली जाऊ नका तुम्ही, जाऊ नका तुम्ही, जाऊ नका तुम्ही. पण निर्णय ठरला ठरला ठरला. सकाळी दिदींना स्वयंपाक करून द्यावा आणि संध्याकाळपर्यंत कुठंतरी वेगळाच निरोप कानावर पडावा. आमच्या जगनतात्यांनी मला फोन केला तेव्हा मी रोडच्या पलीकडे कुठंतरी कार्यक्रमाला होतो. महाराज असं असं झालंय, शक्य नाही. माझाही विश्वास बसत नाही. महाराज पुन्हा 10 मिनिटं थांबा, मी पुन्हा तुम्हाला सत्य आणि वस्तुस्थिती सांगतो. तात्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि जसा इलेक्ट्रिक शॉक हृदयाला लागावा तसा लागला. नकळत का काळानं ही झडप घातली असेल, कोणता गुन्हा या ठिकाणी केला असेल. माऊली ज्ञानोबरायची गरज होती. समाज रडत होता. तदगत काही क्षणार्धात सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसू आले. हृदयाला खऱ्यानं दुःखाचा ओलावा लागला. बघता 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 अरे रक्ताच्या नात्याची माणसं रडतील यात काय शंका. रक्ताच्या नात्याची माणसं रडतील यात काय शंका. पण जगाचा ब्रह्मांडाचा मालक सुद्धा एवढ्या टणक आणि महाराज जड काळजाचा भगवान परमात्मा सुद्धा माऊली ज्ञानोबरायची ही वार्ता पाहिली आणि आपल्या परच्यानं डोळे पुसत होता. ओ जगाचा बाप. अंत्यविधीला आम्ही उपस्थित होतो. अभंग म्हणण्यासाठी भजनी मंडळ होतं. धाडस होत नव्हतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नैराश्य होतं. जो ज्याची त्याच्या परीनं महाराज आसू ढाळत होता पण लपवत होता हे सगळं दुःख. तसं जगाचा बाप दुःख त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी व्यक्त करतो. अलगदपणे कशी हो आई रुक्मिणीची नजर गेली माझ्या पांडुरंगाकडं आणि आश्चर्याचा धक्का बसला. निष्ठुर आहेस तेव्हा तू, पण तरीही सुद्धा अरे या जगात आले किती, गेले किती, मेले किती, उत्पत्ती स्थिती आणि लय तुझ्या ताब्यात आहे. तेव्हा नाही रडला देवा तू, आज का रडतो. तेव्हा भगवान परमात्म्यानं सांगितलं पुन्हा ऐशे होणे नाही. पुन्हा अशा पद्धतीनं ती व्यक्ती जन्माला येणार नाही. एवढं गोड कौतुक आमच्यासाठी आमच्या ताईनं शिल्लक ठेवलं. गोड असं हे कौतुक आमच्यासाठी शिल्लक ठेवलं. महाराज
आणि कशी त्या काळाची काळ रात्र आली आणि त्या काळानं झडप घातली आणि आमच्या ताईला काळानं काळाची चाहूल आली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. वाजवा. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसही त्वरित घडलं, कसही त्वरित घडलं. होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. संसाराला दृष्ट लागली या राजा राणीच्या. खर तर या राजा राणीच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. कशी काळाची चाहूल आली. हे वादळ यांच्याच घरातच का आलं आणि चालता बोलता कुठल्याही प्रकारचे संकेत न देता ताईला या परिवारातून भरल्या घरातून सुखी संसारातून काळानं हिरावून नेलं. अवस्था अशीच झाली. बांधल्या पेंडीचा सुटला आळा आणि बांधल्या पेंडीचा सुटला आळा, बांधल्या पेंडीचा सुटला आळा, बांधल्या पेंडीचा सुटला आळा, बांधल्या पेंडीचा सुटला बांधल्या पेढी बांधल्या पेढी माऊली ज्ञानोबरायाच्या समाधीनंतर महाराज साधू संतांनी असल्या पद्धतीने उद्गार काढले. बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा आणि तृण रानमाळा पांगलासे. शेतकऱ्यानं कुठेतरी गवताच्या काड्या जमा कराव्यात. जमा केलेल्या काडीची एक पेंडी तयार करावी. त्याला आळा मारावा. निमशे दादा सोसाट्याचा वारा सुटावा आणि ताड दिशी पेंढीचा आळा सुटून जावा. त्याची जशी निराशा होते तशी किती स्वप्न रंगवली या परिवारानं. काय काय स्वप्न होती आमच्या दिलीप भाऊंची परिवाराची. पण सगळी स्वप्न स्वप्न ठरली. स्वप्न स्वप्न ठरली. सगळं फोल ठरलं. कधीतरी आम्ही कवी वाल्मिकानं लिहिलेलं रामायण आम्ही वाचत होतो. कधीतरी कवी वाल्मिकानं लिहिलेलं रामायण आम्ही वाचत होतो. ज्या नाशिक नगरीमध्येच आपण वास्तव्याला आहात. गोदावरीच्या दक्षिण तटावर वसलेलं पंचक नावाचं गाव, तीर्थक्षेत्र आणि त्यातील प्रगतिशील शेतकरी, रामभक्त, राम उपासक, बोराडे परिवार. महाराज आत्तापर्यंत कवी वाल्मिकानं लिहिलं. आम्ही ऐकलं का याच पंचवटीमधून रावण नावाचं वादळ आलं आणि माझ्या सीतेचं अपहरण केलं. रावण नावाचं वादळ आलं आणि सीतेचं अपहरण केलं. त्रेतायुग होतं. त्या त्रेतायुगामध्ये सीतेचं अपहरण केलं. राम तितकाच व्याकुळ आणि व्याकुळ झालेत. कारण अर्धांगिनी आहे.
कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना सुद्धा महाराज सजा रामाला होती. पण अर्धांगिनी म्हणून राजा जनकाची कन्या, जिथं माझा राम तिथं मी, जिथं माझा राम तिथं मी राहील म्हणून निरपराध असणारी सीता सुद्धा रामाच्या बरोबर आलीत. आभूषण दिलीत. आमच्या अगस्ती ऋषीनं माझ्या गावाच्या लगत अनकई किल्ल्यावर ती आभूषण घेऊन आलीत. हे बघ, तुझ्या वेणीमध्ये खोवलेलं फुले कधी सुकणार नाहीत, लोपामुद्रा सांगत होती. रामाला दिलेली ही गोड अशी अंगठी वगैरे सगळ्या गोष्टी जे जे कौतुकानं दिलं, पण कोण जाणू ऋषीने हे सांगितलं नाही की तुमच्या सीतेचं अपहरण होणार आहे. संसार सगळा आंधीतच असतो. सुखाची स्वप्न रंगवता रंगवता उद्ध्वस्त होतो तो संसारच. म्हणून तर म्हटलं, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या जवळ सगळी दुःखच आहे. संसार सगळा दुःखानच भरलेला आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. पण परदुःख शीतळ असतं हो, परदुःख शीतळ असतं. दुसऱ्याच्या घरात जाळ झाला तर काही नाही वाटत, पण ज्या दिवशी ते दुःख आमच्या घरात येतं त्या दिवशी ते भयावह दुःख कुणाच्या समोर मांडता येत नाही. जगाचा बाप आहे राम, आमचा आराध्य दैवत आहे राम. ज्या रामाचं वास्तव्य आमच्या पंचवटीमध्ये घडलं, सुखाची स्वप्न रंगवत असताना नियतीला मान्य झालं नाही. रामाचं सिंहासन आणि तिथलं राजवैभव. राम राजा होता, पण नकळत तोच पाय वनाच्या दिशेनं निघाला. जाता जाता पंचवटीमध्ये राम थांबले आणि अलगदपणे माझ्या सीतेला कसला मोह झाला. आणि माझ्या सीतेनं सांगितलं, प्रभू, पत्नीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पती सगळ्या गुणानं परिपूर्ण असला पाहिजे. मी एक हरण बघितलं, सोन्याचं होतं प्रभू, ते हरण सोन्याचं होतं. मोहात पडली. खरं सोनं जवळ असताना सुद्धा सोन्याच्या मोहात पडली सीता. आणि सांगितलं, प्रभू, सगळे लळे तुम्हाला पुरवायचे आहेत. मी माझ्या आई बापाचा त्याग करून इथं आलेत. तुमच्यासाठी सर्वस्व माझं प्राण पणाला लावलत. मी माझे छंद तुम्ही नाही पुरवणार तर कोण? पटलं. कारण ज्या दिवशी बापानं कन्यादान केलं आणि नवऱ्या मुलानं गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकलं, त्या दिवसापासून आवडी निवडी पत्नीच्या सगळ्या पुरवायच्या असतात. गेली 4 दिवसापासून वर्षभर आमच्या दिलीप भाऊंच्या मोबाईल स्टेटसला फक्त ज्या ज्या मंदिरात गेलेत ही लक्ष्मीनारायणाची जोडी, ते फोटो दररोज सेंड करतात, आमच्यापर्यंत पोचतात. तुमच्या भावना, त्या भावनेला कोण आता गवसणी घालणार आहे? उरल्या त्या फक्त आठवणी. त्यांनी केलेलं कार्य हे व्यापक होतं. सात्विक अंतकरणामध्ये ओतोप्रोत भरलेली होती. बघता 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 मोह झाला आणि मायावी हरणाच्या पाठीमागे राम गेलेत. मायावी हरणाच्या पाठीमागे राम जातात आणि तेवढ्यात कपटानं डाव साधला आणि साधू वेशात आपल्या पंचवटीतून सीतेचं अपहरण झालं. सीतेचं अपहरण झालं. काही नाही अंतर पंचकचं आणि पंचवटीचं. जणू काही तोच काळ रूपी रावण दिलीप भाऊंच्या घरात आला आणि वर्षापूर्वी आमची सोन्यासारखी सीता घेऊन गेला. राम सीते 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 म्हणून झाडाला कवटाळत होता आणि भेटेल त्याला विचारत होता, माझी सीता कोणी बघितली का? सांगा ना माझ्या सीतेचा पत्ता. उपस्थित सगळे बोराडे परिवाराचे नातेवाईक, महाराज मंडळी, वैष्णव वारकरी टाळ घेऊन उभे आहेत. माझ्या माता मौल्या इथं उपलब्ध आहेत. जर वर्षापासून केतन आणि वैष्णवी आणि दिलीप भाऊ प्रत्येकाला विचारतात, बघितली का आमचे जयश्रीताई? बघितली का? आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेऊन खाली माना घालतो आणि अलगदपणे जर लक्ष गेलं तर आमचं फक्त फोटोकडे जातं. मूर्त हरवली, कीर्त बाकी आहे. आमच्या ताईचा पत्ता सांगायला कुणी नाहीये, कुणी नाहीये. पण एक जटायू नावाचं वादळ पुढे आलं आणि रामाच्या दुःखामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यानं सांगितलं की रावण नावाच्या वादळानं सीतेचं अपहरण केलं. त्याला सोडवण्यासाठी, तिला सोडवण्यासाठी मी प्रतिबंध केला, पण उलट त्यानं माझ्या जगत मातेला, जगदंबेला सोडलं नाही. उलट त्यानं माझे पंख छाटून टाकले. पण सीता याच मार्गाने गेल्यात. सीता याच मार्गाने गेल्यात. राम आता व्याकुळ झालेले आहेत.
सीतेच्या शोकात आहेत. अरे ब्रह्मांडाचा नायक जर ब्रह्मांडाचा नायक सुद्धा जर आपल्या अर्धांगिनीसाठी वेडा होत असेल, तर संसारातला गृहस्थी माणूस पदोपदाला जेवण नाश्ता चहा पाणी आलं गेलं सगळं करताना जर डोळ्यासमोर जर आपली अर्धांगिनी राहत असेल, तर आता हक्कानं कुणाला बोलायचंय? रामाची सीता गेली, राम शोधार्थ निघाले. महाराज कसं ओ बोराडे परिवाराच्या घरातच रामायण घुसलं. या रामायणानं सीतेचं अपहरण केलं. रामायणामध्ये त्या रावणानं सीतेचं अपहरण केलं. सीता कुठे असेल? पण बुद्धिमताम वरिष्ठम राम भक्त हनुमंतराय पुढे आले. राम भक्त हनुमंतराय पुढे आले आणि पुढे आलेल्या त्या हनुमंतरायनं महाराज आपल्या बुद्धी कौशल्यानं जामुवंतानं सीतेचा शोध त्या ठिकाणी लावला. दूरदृष्टी टाकली आणि सांगितलं, रामा तुमची सीता अशोक वाटिकेत आहेत लंकेमध्ये. पत्ता कळाला हो, पण समुद्राचं उल्लंघन करून माझ्या सीतेला मी पुन्हा कधी भेटायला जाईल? हनुमंतानं पत्ता सांगला, त्यावर पर्याय होता. पण आमच्या डोळ्या देखत चालता बोलता दवाखान्यात नेईपर्यंत सुद्धा आमच्या सीतेला नियतीने तर ठेवलं नाही. काळ रूपी वादळ आलं आणि सीतेला आमच्या डोळ्या देखत घेऊन गेलं. सगळी गडगंज आहे, मी बोलून गेलो ब्रह्म विष्णू आहे महेशासारखा या तीन भावंडाचा एकोप आहे. पण सगळी फक्त बघ्याची भूमिका घेत होती. शंकर दादा गणपत दादा सगळी धाय मोकलून रडत होती. ऐकण्याची मनस्थिती नव्हती. वजना इतका पैसा होता, पण पर्याय करता आला नाही, चालला नाही पर्याय. महाराज निघून गेल्या ताई, तुम्हाला मला प्रत्येकाला सोडून गेल्यात ताई. सीतेचा शोध लावण्यासाठी हनुमंत पुढे आले. नल नीलानं मदत केली आणि समुद्रावर सेतू बांधला. ओ सेतू बांधला. नल नीलानं मदत केली, सेतू बांधला आणि राम सैन्य घेऊन लंकेत गेलेत. रावणाची लंका जाळून युद्ध करून सीतेला परत आणलं. हो सीतेला परत आणलं. रामाचा पुन्हा राज्याभिषेक झाला कुलगुरू वशिष्ठाच्या हातून. रामाचा सुखाचा संसार सजला गेला. पण आता आमच्या दिलीप भाऊ रूपी रामाचा हा सुखाचा संसार आणि त्यांची हरवलेली सीता कोणीतरी नातलगापैकी हनुमंताची नल नीलाची भूमिका घेऊन हरवलेली दुरावलेली सीता परत आणून देईल का? तर त्याचं उत्तर आहे आता नाही. येणे जाणे आणि सहज कुंटले बोलणे आता येणे नाही आणि जाणेही नाही. कारण अशा जाग्यावर त्या गेल्यात का परत तिथून माघारी येण्याची व्यवस्था आतापर्यंत कुणी केलेली नाही. त्या स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथून परत माघारी येता येत नाही. मग त्यांच्यासाठी रडत बसायचं नाही. माझे तुकोबराय म्हणतात, म्हणून या मनी मानू नये खेदू. म्हणून या मनी मानू नये खेदू. म्हणून या मनी मानू नये खेदू. म्हणून या संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानू नये खेदू. म्हणावा गोविंद वेळोवेळा अनिका रुसावे न लगे बहुता. आणि आपुल्या संचिता वाचून या. दोष नशिबाला द्या, दोष प्रारब्धाला द्या, दोष संचिताला द्या. महाराज जसं आपलं कर्म त्या पद्धतीची जीवनाला गती. कर्मानुबंधनी मनुष्य लोके. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सल्ला देऊन गेले, अर्जुना अरे या मृत्यू लोकामध्ये सुख आणि दुःखाच्या तटातूनच प्रत्येकाला चालावं लागतं. प्रत्येकाचा कर्मबंध तोपर्यंत असतो, तो या मृत्यू लोकामध्ये थांबत असतो. एकदा कार्य जीवनातलं संपलं का पक्षी अंगणी उतरती, ती का गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. किंवा पांडुरंगा रे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. धागा त्याच्या हातात आहे जो पतंग रूपानं उडतोय. हो एक दिवस तो धागा
तुटणार आहे, एक दिवस हे जगत आपल्याला सोडावं लागणार आहे. पण दुःख किती मोठं आहे. रामाची सीता गेली, परत रामाची सीता रामाला भेटली. वियोग झाला पती पत्नीच्या जीवनातला. कित्येक दाखले मला तुमच्या समोर देता येतील. का देऊ मी ते दाखले? माझ्या दिलीप भाऊच्या सांत्वनासाठी द्यायचंय. रामायण घडलं याच नगरीमध्ये. कवी वाल्मिकानं दिलेला दृष्टांत आपण प्रत्येकानं वस्तुस्थितीचा परिपाठ पाहिला. कधीतरी ऐकलं असेल पती पत्नीचं किती प्रेम असावं, किती प्रेम असावं. आकाशाला गवसणी घालेल इतकं प्रेम. आम्ही विचारलं केतन दादाला, दिलीप भाऊला, आपली ताई खूप कमी वयात गेलीत, एक दिवशी कार्यक्रम आपण करून मोकळं हो. त्यांनी सांगितलं महाराज ताईची वेळ तितकी होती, जाण्याची होती, त्या निघून गेल्यात. पण आमचं कर्तव्य आहे, तिनं आमच्यासाठी काहीच नाही केलं का? तुम्हीच सांगतात ना म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. म्हणून आम्ही तिला गोविंदाचा छंद होता, गोविंद प्रभू परमात्म्याचं भजनानंदी होता. गवळी साहेब पुढे या. आमच्या ताई त्या भजनानंदी होत्या, त्या पांडुरंगाच्या उपासक होत्या, त्या जगदंबेच्या पुजारी होत्या, त्या जगदंबेच्या पुजारी होत्या. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर, इकडे या पुढे या. आणि त्यांनी आयुष्यभर पूजा केलीत. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणाल हे का कामाला आलं नाही? कधीतरी आम्ही बोलत असतो, कधीतरी दुःख व्यक्त करतो का चांगली माणसं ज्या दिवशी निघून जातात त्या दिवशी आम्ही देवाला नाव ठेवतो. खरं सांगू, देव कधीच चुकीचं काम करत नाही. आपलं जसं कर्म असतं तशी त्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तो तिथं तराजू घेऊन बसलेला आहे. जसं आपलं कर्म असतं त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं प्रायचित्त भोगावं लागतं. हे मागं करून ठेवलं होतं. ताई इथं उपभोगण्यासाठी आल्यात. कर्माचा सिद्धांत तसाच आहे. सीतेचं कर्म सीतेला का भोगावं लागलं? गत जन्माची शिदोरी बरोबर होती. ऐकलं आम्ही कधीतरी कथाकारांकडून, कीर्तनकारांकडून, सीतेच्या जीवनामध्ये रामाचा आणि सीतेचा वियोग झाला. 6 महिन्यानं त्याचं समेट झालं. दुरावलेला विखुरलेला प्रपंच पुन्हा वशिष्ठाच्या हातून जोडला गेला आणि रामाचा राज्याभिषेक झाला. सुखाचा संसार माझ्या सीतेचा साधला गेला. पण आता बाकी आमच्या खऱ्या अर्थाने जयश्री ताईचा सुखाचा संसार आणि त्याला दृष्ट लागली. किती प्रेम असावं पती पत्नीचं, नाही या माणसाला वियोग सहन होत. पदोपदाला, प्रत्येक क्षणोक्षणाला ज्या ज्या वेळेस आम्ही आलो त्या त्या वेळेस डोळ्यातून आसू गाळून सांगितलं महाराज का केलं देवानं असं? खरं सांगू, महाराजांच्या हातात असतात आम्ही देवाला रिक्वेस्ट केली असती. आमच्या हातात हेच आहे का ताईंसाठी फक्त कथा कीर्तन करून ही अखेरची आदरांजली त्यांच्या चरणारविंदी आम्हाला समर्पित करण्याची फक्त एवढीच संधी आहे. बाकी यापेक्षा वेगळं काही नाही. घरातून ज्या दिवशी आमचा करता माणूस, घरातली करती व्यक्ती निघून जाते, अर्धांगिनी तुमची गेलीत. प्रेम किती होतं आणि प्रेम किती असावं. पुराणामध्ये दाखले दिलेत नल आणि दमयंतीचे. तो नल दमयंतीवर इतकं प्रेम करतो का त्या दमयंतीला सोडून नल एकही क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. पण ना जाणू तो नल राजा आहे आणि दमयंती राजाची राणी आहे. हा सर्वसामान्य लोकांचा इतिहास नाही. हे मोठमोठ्यांची उदाहरणं दिलीत. नल राजा आहे, राजाची दमयंती राणी आहेत. पण कुठं हो चुकून त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि नल दूध घेण्यामध्ये रममान झाला आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून बसला. आणि नल आणि दमयंतीच्या जीवनामध्ये कुठंतरी त्यांच्या सुखी संसारामध्ये कलह निर्माण झाला. आणि एक दिवस दमयंती नलापासून दुरावली गेली. इतकी लांब 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 अंतरावर गेली ती दमयंती का आयुष्याच्या वाटेवर नलाला पुन्हा दमयंती भेटत नाही. ऐन तारुण्य दमयंतीच्या वियोगामध्ये घालवलं. जंगलामध्ये वनवन वनवन करत करत फिरला नल. नल राजा दमयंतीवर इतका प्रेम करत होता. इतकंच प्रेम जयश्री ताईंच्या संबंधानं सुद्धा आमच्या दिलीप भाऊंचं होतं. आम्ही जेव्हा जेव्हा यायचो खरंच नल दमयंतीच्या सुखी संसारासारखं किती प्रेम करावं पत्नीनं पतीवर. आणि महाराज दोघांचाही जो असणारा हा जो संसाराचा मिलाप आणि गोडवा, मला नाही वाटत यांच्या सुखी संसारामध्ये कलह झाला असेल. कधी शाब्दिक चकमक नाही. कारण एकमेकाला सांभाळून घेणारी ब्रह्मदेवानं ही अपूर्ण जोडी आणि जणू काही त्यांचं कौतुक करण्यासाठीच एकमेकाला एकमेकाच्या जवळ पाठवलं. त्या नलाची दमयंती चुकली हो.
पण कुणीतरी कालांतरानं वर्षानुवर्ष लोटले गेले, एकमेकाचा चेहरा सुद्धा ओळखायला येणार नाही अशा अवस्थेमध्ये आवाजावरनं आणि बोलण्यावरनं कुणीतरी सेवकांनी दमयंतीला शोधलं आणि बघता बघता सेवकानं त्याच ठिकाणी घेऊन आल्यानंतर समोर नलाची भेट झाली. महाराज, जसा माय लेकराचा वियोग झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये त्याचं समीप व्हावं, हरवलेली वस्तू पुन्हा आपल्याला जेव्हा सापडावी, ती मौल्यवान असावी आणि त्याचा आनंद जसा गगनात मावत नाही तसा दमयंतीला आणि नलाला आनंद झाला. आणि नल दमयंतीचा विखुरलेला प्रपंच पुन्हा सुखानं साजला गेला, थाटला गेला. महाराज, तद्गतच या नल आणि दमयंतीचा पुन्हा मिलाप होईल का? हरवलेली दमयंती, चुकलेली जंगलातली दमयंती नलाला परत मिळाली. पण आता परत जयश्री रूपी ताई दमयंती परत या नल राजाला भेटेल का? तर त्याचं उत्तर आहे आता नाही. येणे जाणे सहजच कुंटले बोलणे, आता परत नाही येणार. अजून मला पुढे बोलायचं आहे. नवनाथ ग्रंथामध्ये पिंगला आणि भर्तरीचा दृष्टांत आपण ऐकलात. नवनाथ ग्रंथामध्ये पिंगला आणि भर्तरीचा दृष्टांत आपण ऐकलात. पिंगला भर्तरीला सोडून गेली. प्रेम करत होता भर्तरी पिंगलेवर. महाराज, नवनाथ ग्रंथाचे दाखले इतरत्र ठिकाणी आम्ही ऐकत आले, नवनारायणाच्या कथा ऐकल्या. आज तोच नवनाथ नावाचा ग्रंथ बोराडे परिवारातील या 3 भावंडातला धाकला भाऊ महाराज आदरणीय आमचे दिलीप भाऊ यांच्या घरातली कहाणी तशीच झाली. तो भर्तरी त्या स्मशानात जाऊन त्या पिंगलेचा शोक करतो आणि सांगतो, पिंगले, अगं तुझ्या विना माझा संसार आता पांगळा झाला. हे प्रभू, माझी पिंगला मला परत दे, माझी पिंगला मला परत दे, माझी पिंगला मला परत दे. शोक करतोय भर्तरी. गुरु गोरक्षनाथाने आणि मच्छिंद्रनाथानं बघितलं काय संसारातला मिलाप आणि गोडवा आहे. सुखी संसाराला दृष्ट लागली. भर्तरीचा संसार उघड्यावर आला आणि भर्तरी त्या पिंगलेच्या शोकामध्ये आता विलीन झाला. जर असा शोक करत राहिला हा भर्तरी तर काय होईल माझ्या भर्तरीचं? म्हणून एक मडकं बरोबर घेतलं, कलर केला, सजवलं आणि स्मशानात गुरु गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिथं जातात. अलगतपणे गोरक्षनाथांकडून त्या ठिकाणी महाराज ते मडकं सुटतं आणि फुटतं. फुटल्याबरोबर दोघही शोक करता, हे प्रभू, अरे माझं मडकं फुटलं, माझं मडकं फुटलं. अलगतपणे भर्तरीचं लक्ष गेलं आणि भर्तरीनं त्या ठिकाणी सांगितलं, अरे माझी बायको गेली, माझी अर्धांगिनी गेली, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर गेली. जिच्यावर मी प्रेम करत होतो, जी माझे लळे पुरवत होती, ती माझी बायको गेली म्हणून मी रडतो. अशी बायको पुन्हा माझ्या जीवनामध्ये मला मिळणार नाही, एवढं माझं प्रेम होतं म्हणून मी रडतो. अरे तुमचं मातीचं मडकं फुटलं, ते फुटणारच आहे, कारण तो कच्चा घट आहे. नाथांनी तेच सांगितलं, बाबा मला तुला हेच सांगायचंय, हाही घट कच्चा आहे आणि तोही घट कच्चा आहे. हा पंचतत्वाचा आहे. एक दिवस पाणी पाण्याला मिळून जाईल, अग्नी अग्नीला मिळून जाईल, माती मातीला मिळून जाईल. या शरीराच्या 3 चिमट्या राख होईल, जायाचं शरीर जाईल क्षणात. हे शरीर एक दिवस संपणार आहे, एक दिवस हे जगत सोडावं लागणार आहे, जावं लागणार आहे. पण महाराज, अहो पिकलं पान गळालं तर बरं वाटतं, तुम्ही आधीच बोलले. मग असं जाणं योग्य का? अर्ध्या आयुष्यात वयवर्ष 38 आणि या वयामध्ये ताईंने जाणं योग्य का? महाराज म्हणतात, संबंध तोपर्यंत होता तोपर्यंत त्या आपल्यात राहिल्या. समुद्र अथांग आहे. अथांग समुद्राला अनेक नद्या, उपनद्या, ओळ्या, ओहोळ, नाले येऊन मिळतात. तिकडच्या कडेनं निघाल्या ओंडका प्रवाहामध्ये, पुरामध्ये वाहून आला. इकडच्या तटानं सुद्धा एक असणारा ओंडका त्याच असणाऱ्या नदी नाल्यानं वाहत आला. 2 कडाच्या 2 नद्या, 2 ओंडके त्या ठिकाणी लाकडाचे वाहून आले आणि योगायोगानं समुद्रामध्ये त्या 2 ओंडक्याचा मिलाप झाला. 2 ओंडके एकमेकाच्या जवळ टच राहायला लागले. बघता 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 त्या समुद्रामध्ये अशी उसळी आणि लाट उसळली आणि बघता बघता चमत्कार झाला आणि 2 ओंडके एकापासून एक बाजूला झाले. कवित्व करताना कोड असं केलं, 2 उंडक्याची होती सागर भेटी. 2 उंडक्याची होती सागर भेटी. 2 उंडक्याची होती सागर भेटी.
राखावं असं गोड प्रमाण तुम्ही दिलं. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी पुन्हा नाही गाठ भेट, पुन्हा नाही गाठ भेट. एक लाट या सुखी संसारात आली आणि या लक्ष्मी नारायणाचा जोडा विभागला गेला. आता पुन्हा गाठ भेट होईल का? नाही होणार. महाराज वियोग झाला, पण बाकी ज्या दिवशी एक मौल्यवान असं पात्र आपल्या जीवनातून निघून जातं. दिलीप भाऊ सावरतील, स्वतःला सावरावंच लागेल. पण चिमुकल्या लेकरांच्या मृदू हृदयाला झालेली जखम केवढी मोठी कठीण आहे. ती शब्द सुमनाच्या मलमपट्टीनं कधी भरून निघणार नाही निघणार भरून. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं हो, ज्याचं जळतं त्याला कळतं. म्हणून तर नामदेवराय म्हणता, देवा अरे हा वियोग माझ्या जीवनात मला नाही रे देवा सहन होणार, नाही सहन होणार. अवस्था नामदेवरायची अशी झाली जी आमच्या वैष्णवीची आणि केतनची झाली. महाराज पिलाला सोडून ज्या दिवशी माय निघून जाते त्यावेळेस त्या पिलाची अवस्था काय होते? अभंगाच्या उडाली पक्षी गेली अंतराळे, 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 उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी. रेत बाळावरी देवने, चित्त बाळावरी देवने, चित्त बाळावरी देवने, चित्त बाळावरी देवने, उडाली पक्षी गेली अंतराळे, चित्त बाळावरी देवने. तसे माझे मन आहे माझे मन आहे तसे माझे मन तसे माझे मन राय काही करे, राय काही राय काही. अभंग जन्माला आला. संजय महाराज गोड चाल गायली. उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. पक्षीने पिलाला सोडून अंतराळामध्ये गेली. का गेली? जाण्याचं कारण काय? पिलाचा कंटाळा आलता तिला? नाही हो. मग आपल्या लेकराच्या संगोपनासाठी गेली, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी गेली, स्वतःच्या पोटाला पीळ मारून गेली. केवळ जगली ती तुमच्या माझ्यासाठी जगली. स्वतःचं अस्तित्व तिनं धोक्यात घातलं. आयुष्याच्या वाटेवर आपल्या लेकरांच्या सुखाची स्वप्न रंगवत असताना जिनं आपल्या पंखाची ऊब लेकरांना दिली. ती आई कशी सोडून जाईल? 9 महिने 9 दिवस तिनं भार वागवला. कशी या लेकराला सोडून जाईल? नाही जाणार हो. मग नियतीला मान्य होतं आणि केवळ देवाच्या दरबारामध्ये ती माता माऊली निघून गेली. पक्षीने पिलाला सोडून ज्या दिवशी निघून जाते त्या दिवशी ती घरट्यातली अज्ञान असणारी पिलं, ज्यांना पंखही नाही आणि स्वतःचं खाद्य स्वतः जमवू शकत नाही, परावलंबी आहे पिलं. आज या दोनही लेकरांच्या बाबतीमध्ये वैष्णवी आणि केतन
काय वय आहे त्यांचं? या वयात आईनं जाणं, या वयामध्ये आई निघून जाणं. खरं सांगू, सगळे लळे शम कुशल आम्ही आमच्या आईच्या समोर मन मोकळं करतो, जितकं आम्हाला बापाच्या समोर मोकळं करता येत नाही. पण एवढ्या कोवळ्या वयामध्ये वैष्णवी आल्या गेल्याची सगळ्यांची सेवा आणि आपल्या वडिलांची भावाची पाठराखण करण्यासाठी तू या घरातली मुक्ताई म्हणून जन्माला आलीस. ही सर्वस्व जबाबदारी जशी 4 भावंडाची निवृत्ती दादाच्या कानात सांगून विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणीनं आपला देहांत प्रायचित्त घेतलं आणि सांगितलं, बेटा सांगू नकोस रे लेकराला. तसंच आई सांगून तर गेली नाही ना तुम्हाला? का इथून पुढे मुक्ताईची भूमिका दिदी तुला निभवायची आहे? मुक्ताईनं सगळे लळे छंद पुरवलेत. आज 1 वर्ष झालं मी कैलास भाऊंच्या वस्तीवर चहा घेऊन आलो. मावशी आमच्या बरोबर आल्यात. मावशीनं सांगितलं, येवलीशी चिमणी आमची, पण कितीही जबाबदारी नियतीनं तिच्यावर सोडली. सांगताना रडायला येतं, ऐकताना वाईट वाटतं. लेकरांच्या जीवनातली माय कधीच जाऊ नये. बाप असला तरी लेकरं पोरकी आणि परकी झाली. आई जर असेल ना तर मुलं अनाथ होत नाही. बाप असला तर मुलं अनाथ होतात. बापानं कितीही जपू द्या, कितीही महाराज त्यांची सेवा करू द्या, पण आईची झीज कधी भरून निघत नाही. ती पक्षीनी पिलाला सोडून अंतराळात गेली. लेकराला सोडून माय जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा त्या लेकराची अवस्था लखन महाराज काय होते. चुकलं तुझं बाळ आई, 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 चुकलं तुझं बाळ आई, रडती ढाई ढाई ग, रडती ढाई ढाई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, तू ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग. ती कहाण झाली मी सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला. सावधी निघून गेली पडलो मी मुनाला, पडलो मी मुनाला, पडलो मी मुनाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग. एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई, तुझ्या बाळासाठी रडून गेलो गाई रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी. चंदन तू बाळ, चंदन तू बाळ तुझ्या अंतरात राही ग, हृदयामध्ये राही ग. ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई ग. एकदा याय, एकदाच ये फक्त. पण तशी तरतूद नियतीनं नाही केली ना लखन महाराज, तशी तरतूद नाही केली. तुम्ही गात राहावं, आम्ही ऐकत राहावं. वातावरण निर्मितीला आपण पोषक आहात. प्रसंग तसाच आहे. लेकरांच्या जीवनातली माय गेली. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाच्या 38 वर्ष. हे देवा, अर्ध आयुष्य सुद्धा राहण्याची संधी नाही देऊ शकत. लेकरं
महाराज आज चिमुकली लेकर या पिलासारखी आईची वाट बघताय. भेटेल का आई? नाही भेटणार. पक्षीने पिलाला सोडून अंतराळामध्ये गेली. पिलाची अवस्था कशी झाली? महाराज म्हणतात जीवनामध्ये नामदेवराय, जगद्गुरु तुकोबराय आदी सकल संत ज्या वेळेस देव भेटत नाही त्यावेळची अवस्था तशी सांगतात. जीवना वेगळी मासुडी तैसा तुका तळमळी. पुढे दृष्टांत सांगितला कन्या सासुराची जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. लेकरांच्या जीवनातली आई सुद्धा ज्या दिवशी निघून जाते त्या दिवशी चातकासारखी लेकर आईची वाट बघतात. पण मी अगोदरही बोललो गवळी साहेब का आई ज्या ठिकाणी गेला तिथून येण्याची तरतूद पुन्हा नियतीनं कधी केलेली नाही. मूर्त हरवली, कीर्त बाकी आहे, उरल्या फक्त आठवणी. त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी मी अभंग नामदेवरायाचा गायला. गोड अशी कीर्तनाला सहसाद करण्यासाठी गुणीजन आपण सर्व उपलब्ध आहात. पंचक मधील पंचकृषीतील अनेक भाविक भक्त बोराडे परिवाराच्या दुःखात आपण सहभागी झालात. आज ही संकीर्तन ऐकण्यासाठी आई नाहीत. कुठं गेल्यात आई? आई भगवंताच्या दरबारात गेल्यात. कुठं गेल्यात आमच्या जयश्रीताई? माहेरात गेल्यात. कुठं आहे त्यांचं माहेर? तुम्ही म्हणाल काकडे परिवाराच्या दारातलं. नाही ना महाराज, कसमा पट्ट्यातला काकडे परिवार त्या दारातलं हे एका जन्माचं माहेर. पण ममय वंशो जीव लोके जीव भूता सनातना त्या माहेरला जात असताना माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात मी सुद्धा भेटेन माहेरा आपुलिया जाईन गे माये ते या पंढरपूर. जाईन गे माये ते या पंढरपूर. जाईन गे माये या पंढरपूर. जाईन गे माये माऊली ज्ञानोबर म्हणतात जाईन गे माहे तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फल मिलाईन आणि क्षम मी देईन पांडुरंगा. अवघाची संसार सुखाचा करीन. हा अपूर्ण राहिलेला संसार मला पांडुरंगाला माझं गाऱ्हानं सांगायचं आहे. बिजोरशे गावामध्ये हे त्यांचं जन्मगाव. काकडे परिवाराच्या दारामध्ये जन्म झाला ताईंचा. नांदायला बोराडे परिवाराच्या दारात आल्यात पण त्या पांडुरंगाचे उपासक होतात. 8-10 दिवसापूर्वी दोन लक्ष्मी नारायणाच्या जोडीनं पांडुरंगाची सेवा केली मंदिरात. आजही त्यांचे फोटो ते दररोज व्हायरल करतात. मला असं वाटतं पांडुरंगाच्या दारात त्यांनी जाणं पसंत केलं, तेही अर्ध्या आयुष्यात. मी नेहमी सांगत असतो जेवायचं असेल तर पहिल्या पंक्तीला, मरायचं असेल तर आयुष्य शिल्लक ठेवून. तोच पर्वकाळ खरं तर ताईंनी आमच्या दिदीने साधला. निघून गेल्यात. या माता माऊल्या इथं उपलब्ध आहेत. त्यांनी विचारलं असेल जयश्रीताई कुठं निघाला तो तुम्ही? त्यावेळेस जनाबाईला असं विचारलं तेव्हा त्यांनी हेच सांगितलं बाई बाई जाते बाई बाई जाते
माहेर पसंत केलं. सासरी जाच असतो आणि माहेरात आनंद असतो. लेकीला माहेर आवडतं. मला असं वाटतं लाडकी लेक मी संताची, मजबर कृपा बहुतांची. आयुष्यभर वारकरी जीवन जगले आमच्या ताई आणि पांडुरंगाकडे जाणं त्यांनी पसंत केलं. त्यांच्या जाण्यानं परिवार पोरका झाला. लेकरांच्या जीवनातली माय गेली. दिलीप भाऊंच्या जीवनातली अर्धांगिनी गेली. नामदेवराय म्हणतात देवा या संसार जेव्हा असा विखुरला जातो तेव्हा काय अवस्था होती त्या लेकरांची. उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. आई आपल्या लेकराच्या जवळ चित्त ठेवून जाते. मी बोलून गेलो घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापासून. घार आकाशात फिरते पण तो बहिर ससाना नावाचा एक बिलंदर पक्षी आहे. तो त्या लेकराच्या नरडीचा घोट घेईल म्हणून ती एक डोळा काना करून ती आई लेकराकडे बघत असते. तिचं लक्ष केंद्रित असतं. तसं आई महाराज या लेकरांच्या जीवनातली आई जरी गेली पण आजही सुद्धा वरतून बघत असेल पुत्राची वार्ता शुभ जेवी ऐके माता, तैसे राहू माझे मन आणि गाता ऐकता हरिगुण. आज हे हरिगुण गात असताना तिचं काळी सुपासारखं झालं असेल. नियतीला मान्य होतं मला सोडून हे जग सोडून जावं लागलं. पण आज माझ्या स्मृती प्रित्यर्थ हा 3.5 दिवसाचा नामयज्ञ, भागवत कथा ज्ञानयज्ञ, त्यासाठी भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान, या सगळ्याच गोष्टी माझ्या स्मृती प्रित्यर्थ माझे लेकर जर करत असतील तर आज माझी कुस पवित्र झाली. आज माझी कुस पवित्र झाली. महाराज का ज्या दिवशी सात्विक मुलं जन्माला येतात, जी मुलं सात्विक असतात त्या दिवशी अंतकरण त्या ठिकाणी महाराज भरून निघत असतं. त्याच्या आनंदाच्या उकळ्या समाजाच्या समोर मांडत असताना मला जाता जाता सांगून जाईन बरं का गवळी साहेब, फार गोड दृष्टांत आहे. बळीला भगवान परमात्म्यानं कपटानं पाताळ लोकात ढकललं. बळीला भगवान परमात्म्यानं पाताळ लोकांमध्ये ढकललं आणि बळीराजाला पाताळ लोकांमध्ये ढकलल्याच्या नंतर त्याही वेळेस मीडिया होतीच. आईच्या पवित्र हृदयाची उंची मोजण्यासाठी त्या लोकांनी विचारलं तुमच्या पोराला देवानं कपटानं पाताळ लोकात ढकललं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्यावेळेस त्या बळीराजाच्या आईनं रडत रडत नाही, हसत हसत सांगितलं 9 महिने 9 दिवस भार वागवलं, त्याचं ओझं वागवलं, ते माझं आज फिटलं. भली हुई सती न गई पिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. हजारो चांदण्या जन्माला घालण्यापेक्षा एकच चंद्र असावा तो माझ्या केतन दादा सारखा. चंद्र हा शीतल प्रकाश देणार आहे. संस्कार असावेत आणि ते संस्कार दिलेत आणि त्यांचं नाव घेणं शिल्लक ठेवून ते आपल्यातून निघून गेल्यात. आई जीवनामध्ये काय असते महाराज? मग आईची झीज जागा कोणी भरून काढू शकतो? कुणीतरी कधीतरी भावनेच्या भरात माणूस बोलून बसतो म्हणे माय मरावीन मावशी उरावी. ऐकलंय तुम्ही कधीतरी? माय मरावीन मावशी उरावी. खरं सांगू, आईच्या सगळ्याच बहिणी एकत्र केल्या तरी एक आई तयार होत नाही. आणि जर आईची जागा मावशीनं घेतली असती तर पुतणीनं कलंक का लावला असं कदाचित तुम्हाला कोणी विचारेल. म्हणजे याचा अर्थ असा, आई ती आईच असते. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, यती मिळून झाला आई. आणि ते आईचं प्रेम या जगात कोणीच देत नाही. म्हणून तर जगाचा बाप उद्गिन्न झाला. उदास चेहऱ्यानं जगाचा बाप बसला आणि साधू संतांनी देवाला विचारलं देवा का चेहरा पडला तुमचा? तेव्हा भगवान परमात्मा बोलला भाग्यवान आहे तुम्हाला आई मिळाली. कम नशिबी मी जगत निर्माण केलं पण मला आई मिळाली नाही. तेव्हा देवाच्या मुखातले उद्गार आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे काही भिकाऱ्यांना कळावं. आईची किंमत काय आहे? आई गेल्यावरच आईची किंमत कळत असते. म्हणून तर विचारलं आणि नामदेवरायानं सांगितलं देवा असंख्य नाते आहेत, काका काकी मामा मामी भाऊ भाऊजाई, कुछ कामे फलकट आहे, लाथाळण्याजोगे आहे. शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडवी ती शेतात यार ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकली ती अंती. हे सगळे धोका देणारे आहेत. म्हणून त्या नात्याची झीज भरून निघत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तैसे माझे मन राहो का संसार ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वर, तेरे माझे मन राहो का ईश्वर, तेरे माझे मन राहो का ईश्वर.
या संसारात त्याच गोष्टीची उणीव आहे जे तू हिरावून नेलं. महाराज, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आई नसेल तर आम्ही दुबळे आहोत, आम्ही कंगाल आहोत. आई तर सर्वस्व आहे, कारण ती ईश्वरी तत्व आहे, देवानं दिलेली भेट आहे. मी नेहमी सांगत असतो, बाप म्हणजे देवघरातला पांडुरंग, आई म्हणजे आमच्या देवघरातली रुक्मिणी आहे. कळायला पुंडलिक लागतो, पुंडलिक आचारसंहितेचा लागतो. जीवनामध्ये हे पवित्र पात्र आहे. म्हणून तर वेदाचा प्रारंभ झाला, मातृदेव भव, तदनंतर पितृदेव भव, मग आचार्य देव भव, मग अतिथी देव भव. वेद सुद्धा पहिल्यांदा वागतो, झुकतो आणि नमन करतो तो केवळ आईलाच. ते ईश्वरी तत्व आहे. आम्ही काय केलं तिच्यासाठी? तिनं आम्हाला जन्माला घातलं, हाडाचं काडं रक्ताचं पाणी केलं, तळ हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा तिनं केला आणि आमच्यासाठी कुछ काही करून ठेवलं. आज सुखाची स्वप्न रंगवत असतानाच खरं तर लेका सुनाचा संसार बघायच्या अगोदर, खरं तर लेकी जावयाचं स्वप्न हे सुंदर बघायच्या अगोदरच का म्हणून निघून जाणं पसंत केलं, ना जाणून तिला मान्य होतं. आणि त्याच पद्धतीनं आज आपल्यातून ताई निघून गेल्या. संसारातले हजारो नाते आहेत, फक्त आम्ही सुखादुःखात सहभागी होतो, पण ती जागा आणि ती झीज कुणी भरून काढत नाही. तैसे माझे मन राहे का ईश्वरी, आणि मग मी सुखे संसारी, असे नका प्रश्नचिन्ह आहे. देवा सांग ना, हे पात्र निघून गेल्यावर माझ्या जीवनामध्ये मायेचा हात कुणी डोक्यावरून फिरवेल का? प्रेमाचा पदर माझ्या अंगावर कुणी टाकेल का? पवित्र तिचं अमृत असणारं ते दूध मला कुणी प्राशन करेल का? आईनं आमच्या जीवनात आम्हाला हे सगळं दिलं. आज आम्ही काय करू शकतो तिच्यासाठी? गे माये भो तुझे मी फेडीन पांग सारे, आणीला आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी अजून आहे ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. तो कवित्व करतो आईच्या संबंधानं. कशानं तुझ्या ऋणातून मी उतराई होऊ शकतो? बस येत सेवा हा दारवंटा केतन दादा. फक्त हा सेवा हा दरवाजा आहे आईच्या दरबारात जाण्यासाठी, देवाला योग्य जागा मिळवून देण्यासाठी. किती प्रेम करते आई. तेव्हा जसं चक्रव्यूह मध्ये अभिमन्यू सापडला, दुश्मनांना डाव टाकला आणि अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात पडला. कृष्ण भगिनीचं सांत्वन करण्यासाठी सुभद्रेच्या जवळ आला. सुभद्रा धाय मोकलून रडत होती. आईचं हृदय आणि आईचं प्रेम मला तुम्हाला सांगायचंय. त्यावेळेस कृष्ण महाराज सुभद्रा धाय मोकलून रडत होती. जो तो ज्याची त्याच्या परीनं सांत्वनासाठी येत होता. जसं वर्षभर दिलीप भाऊंच्या सुखी संसाराला दृष्ट लागले म्हणून नातलग येत होती, मित्र परिवार येत होता, विशेषत्वानं वैष्णव वारकरी जे जोडलेले आहेत ते सगळे महाराष्ट्रातील दिग्गज तुमच्याकडे येत होते आणि सांत्वन करत होती. भाऊ हे सगळं झालंय ते नियतीला मान्य आहे. आता शोक करून चालणार नाही. लेकरांच्या पाठीमाग आता तुम्हाला झाशीची राणी म्हणून उभं राहायचंय. आता तुम्हीच लेकरांची आई आणि तुम्हीच लेकरांचा बाप. सांत्वन करायला जेव्हा माणसं येतात तेव्हा तेवढ्या पुरतं बरं वाटतं, पण जेव्हा जिव्हाळ्याचा माणूस येतो तेव्हा अश्रू ढाळून गळ्यात गळा घालून आपलं दुःख व्यक्तीच्या समोर व्यक्त करत असतो. बाकीचा समाज येत होता तेव्हा काही नाही वाटलं, पण जेव्हा कृष्ण सखा सुभद्रेच्या जवळ आला तेव्हा सुभद्रा धाय मोकलून गळ्यात गळा घालून रडायला लागली. आणि महाराज धाय मोकलून रडणाऱ्या सुभद्रेनं भगवान परमात्म्याला सांगितलं, कृष्णा मी भाग्यवान बहीण आहे तुझी, तू माझा सक्का भाऊ आहे, तू विश्वाचा निर्माता आहे, जग तुला देव म्हणतं पण तू माझा भाऊ आहे रे. त्या दुश्मनानं डाव साधला आणि तुझा सक्का भाचा माझा वंशाचा दिवा ज्याचा 9 महिने 9 दिवस भार वागवला ते लेकरू निघून गेलं. एक बहीण भावाच्या दारामध्ये भीक मागते. जर दिवाळीच्या सणाला तुझी बहीण तुझ्या दारात आली तर मला साडी पातळ देऊ नकोस राजा. रक्षाबंधनाला तुझी बहीण जर तुझ्या दारात आली, ओवाळणी केली तर माझ्या ताटामध्ये ओवाळणी टाकू नकोस, पण माझ्या वंशाचा दिवा परत मला देऊन टाक रे. आईचं हृदय आणि आईच्या भावना सांगतोय. त्यावेळेस कृष्ण महाराज सुभद्रेचं सांत्वन करतो. जाऊ दे तायडे, हे काय तुझ्याच बाबतीत घडलंय का? अगं जगात आले किती गेले किती, उपजली या बाळ त्याची वाट पाहे काळ. जो जीव जन्माला येतो उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. कृष्णा हे प्रमाण आणि ओव्या दुसऱ्याला सांग. अरे ज्याचं जळतं त्याला कळतं. कृष्णा कुणाची तरी आई हो. ज्या दिवशी कुणाची तरी तू आई होशील त्या दिवशी अशा पद्धतीनं तू कधी बोलणारच नाही, कारण आई ती आईच असते. आई ती आईच असते. मग आई किती प्रेम करते असं देवानं विचारलं नामदेवरायला. मग नामदेवराय म्हणले, देवा वांझेला सांगून काय रे फायदा? आईची किंमत आई व्हावं लागतं तेव्हा कळते. अरे माणसाची आई माणसावर प्रेम करेल यात काय नवल? पक्षिणीचा आणि पिलाचा दृष्टांत सांगून तुझं जमलं नाही, भावलं नाही ना? ऐक दुसरा दृष्टांत 3ऱ्या चरणात.
माय लेकराचं प्रेम पहिल्या चरणामध्ये दृष्टांत दिला पिलाचा आणि पक्षिणीचा. दुसरा दृष्टांत देताना तिसरं चरण पुढे घेतलं आणि नामदेवराय म्हणतात, देवा अरे माणसाची आई तर बोलकी आहे रे, तिला चांगलं वाईट आपलं परक कळतंय रे, पण बघ ना त्या मुख्य जनावराला सुद्धा किती प्रेम असतं लेकराच्या संबंधानं, किती प्रेम असतं. धेनू चरे वनी वत्साचे घरी, नुकतीच व्यालेली गाय वासराला सोडून राहत नाही. नुकतीच व्यालेली गाय वासराला सोडून राहत नाही, तर आमची आई आम्हाला सोडून कशी राहील? बरं वासरू तरी कुठं आईला सोडून राहतं? ते वासरू सुद्धा आईला सोडून राहत नाही. मग बळ 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 रानामध्ये चरायला जाते ती गाय गोराख्याच्या धाकानं. महाराज इकडून जाताना सगळ्या गायांच्या मागाय हो, पण तिकडून येताना बाकी निमशे दादा सगळ्या गायांच्या पुढे येते. का? तिला वासराचा विरह दिवसभरातला सण झाला नाही. कुणाच्या गवतात नाही, कुणाच्या घासात नाही, कुणाच्या मकात नाही, कुणाच्या उसात नाही. मग डायरेक्ट जाते त्या वासराच्या जवळ, वासराच्या जवळ जाते आणि दिवसभरातला माय लेकराचा विरह त्यांना सहन होत नाही. ते वासरू गायीकडे बघतं, गाय वासराकडे बघते आणि बघितल्या बरोबर ते वासर प्रेमानं महाराज हंबरडा फोडतं आणि हंबरडा फोडल्याबरोबर त्या गायीला प्रेमाचा पाना फुटतो. एक खानदेशी कवी आहेत बर का, लखन महाराज. तो खानदेशी कवी फार गोड कवित्व करतो आणि तो म्हणतो त्या वासराची गायीची नजरानजर झाली का मग ते गाय पाना सोडते, हंबरोनी वासर आले साठते जभा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. ते वासरू आणि गाय, आज हंबरडा फोडणारा वासरू आणि गाय संध्याकाळी घरला आली, पण आता ही हरवलेली माय पुन्हा कितव्या दिवशी माघारी येलो? ही चिमुकली लेकर वैष्णवी आणि केतन आईची वाट बघतात. आई मामाच्या गावाला गेलीत का? आई कुण्या दिंडीत गेली का? एखाद्या सप्ताला पारायणाला गेली का? तर त्याचं उत्तर आहे तिनं आयुष्याचं पारायण तुमच्या समोर केलं. बोराडे परिवाराचा मिळालेला देह, मिळालेली खोळ का सांडोनी अंगाची खोळी, सर्प निघाली आगा पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे आले. ती बोराडे परिवाराची खोळ जी मिळाली ती बोराडे परिवारासाठी वयाच्या 38 वर्ष वापरली आणि ती खोळ देऊन टाकली आणि आत्म्यानं बहिर्गमन केलं या देहातून. त्याला आपण मरण म्हणतो. वर्षभर प्रवास केला. वर्षभराच्या प्रवासात पंचक्रोशीतील गुणीजनांनी मासिक श्राद्धाला दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या गावातील भजनी मंडळानं भजनं केलीत. त्यांना पवित्र असणार हे अभिवादन करण्यासाठी तीच वारकऱ्यांकडून आदरांजली त्यांच्या चरणी. आणि आता हा 3.5 दिवसाचा सप्ताह आमच्या ताईंसाठी या ठिकाणी हा परिवारानं जड अंतकरणानं, दुःखित अंतकरणानं केलात. एकमेकाला मी अगोदरही बोललो, ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3 भावंडाच्या पैकी खऱ्या अर्थाने हा सुखी संसाराला दृष्ट लागले दिलीप भाऊंच्या. मी बोलून गेलो की या 3 कुळातून भगिनी या घरामध्ये जावा जावा म्हणून आल्यात, पण जावा नव्हत्या, त्या बहिणीच होत्या. महाराज थोरल्या बहिणींच्या डोळ्यात देखत धाकटी बहीण आज वर्ष झालं निघून गेली. अंतकरणाला काळजाला झालेली इजा आणि जखम शब्द सुमनानं भरून निघणार नाही. ती जागा भरून कुणाकडून कधी निघणार नाही. फक्त त्यांचं राहिल्या त्या आठवणी. मूर्त हरवली आणि कीर्त बाकी आहे. त्या कीर्तीला उजाळा देण्यासाठी अभंग गायला तो फक्त आणि फक्त नामदेवरायांचा. पक्षीने पिलाला सोडून गेली, अंतराळात गेली. गाय वासराला सोडून राहत नाही लेकरांच्या जीवनामध्ये. मग असं आईचं गुणगान गात असताना साधू संतांनी का गायलं? मौली ज्ञानोबर म्हणता, किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. आईच्या संबंधानं हजारो दाखले दिलेत. साधू संतांनी वर्णन केलं आणि कवीनं कवित्व केलं, गीतकारानं गीत गायलं. आमचे कैलास महाराज फार गोड गीत गातात. म्हणून आईची उंची सांगत असताना महाराज म्हणता, बाबा आईची उंची, अरे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा उंच असते. म्हणून तिच्या संबंधानं बोलत असताना आई काय आहे? आई मायेचा सागर आहे, आई प्रेमाचा आगर आहे, आई नभाची चांदणी, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाधार. आई माझे
ही जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य जगेन आई देवापासी निघ आई तुलाच मी मागेन आहे माझे मावेचा सागर जीवनाचा गात राहावं, तुम्ही गोड असा स्वर द्यावात. खरं सांगू, लेकरांच्या जीवनातली माय गेली. आई मायेचा सागर आहे. महाराज, आई प्रेमाचा आगर आहे. आई नभाची चांदणी आहे. हे देवा, हिरावून नेलेली आई तारुण्याच्या उंबरठ्यावर लेकरांच्या जीवनातली माय देणं परत आमची आई. कारण तिच्या कुशीत आम्ही लहानचे मोठे झालो. अजून ते ज्ञान नाही, ना संसाराचं ना प्रपंचाचं. संसाराला दिशा दीक्षा देणारी आमची माय असते. आई आमच्यासाठी सर्वस्व आहे. नाही मिळणार आई गेल्याच्या नंतर आईचं प्रेम. फार पैसा मिळाला तर पैशाच्या बळावर जगातली महागडी मिठाई तुम्ही खरेदी कराल. चवी चवीनं ती खात बसाल, पण आईच्या पवित्र दुधाची सर नाही येणार. हो, आईच्या पवित्र दुधाची सर नाही येणार. फार पैसा झाला, कर्तृत्वानं तुम्ही मोठे झालात, तर पैशाच्या बळावर सोन्याचं सिंहासन बनवाल. तुम्ही एसी रूम मध्ये टाकाल, ऐशारामात सोन्याच्या सिंहासनावर बसाल, पण आईच्या पवित्र मांडीची उब नाही मिळणार. हो, आईच्या पवित्र मांडीची उब नाही मिळणार. फार पैसा झाला तर चांदी सोन्याची झालर जोडलेली वस्त्र खरेदी कराल. फार पैसा झाला तर चांदी सोन्याची झालर जोडलेली वस्त्र खरेदी कराल. मखमली रेशमी वस्त्र खरेदी कराल, पण आईच्या तुटक्या पदराची सर कधी नाही येणार, कधी नाही येणार. आई ती आईच असते. आई ती आईच असते. आकाशाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व आज बोराडे परिवारातून लेकरांच्या जीवनातून निघून गेलं. दिलीप भाऊ हरले, दिलीप भाऊ हरले आणि जयश्रीताई जिंकल्या. तुम्ही म्हणाल कसं महाराज? सांगतो ना. संसार रूपी रथाची चाकं असतात पती पत्नी. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर मध्यात हा प्रवास या ठिकाणी संपला. मी बोलून गेलो भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. या सुखी संसाराला दृष्ट लागली, पण जाताना आमच्या माता मावल्या चर्चा करत असतात. जर पतीच्या अगोदर पत्नीनं जाणं पसंत केलं तर त्याला दिदी आयो मरण म्हणतात. आपल्या कपाळाचं सौभाग्य अबाधित राखून ताईंनी आपल्या या जगात धन्य भाग्याची आहे व धन्य भाग्याची आहे व धन्य भाग्याची आहे
रखुमाई यथावकात धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव तुमच्या समोर ठेवला. 10 मिनिटं तुमच्या वेळेत मी अतिक्रमण केलं. खरं तर श्राद्ध कर्म का करावं, कुणी करावं, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, उद्याच्या कीर्तनात आपण ऐकणार आहात. म्हणून जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. म्हणजे जगद्गुरु तुकोबर म्हणतात, खरं तर लेकराला इजा आई सहन करत नाही. खरं तर ज्या दिवशी आई आपल्या जीवनातून निघून जाते, तिच्या हृदयाला झालेल्या जखमा आणि त्याची इजा ती शब्द सुमनानं भरून निघत नाही. कारण मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. आई आपल्या लेकराला कुशीत घेते, कड्या खांद्यावर घेते आणि स्वतःच्या पोटाला पीळ मारून आपल्या वंशाच्या दिव्याला सगळं काही पुरवत असते. ते आज खऱ्या अर्थाने या घरातली अन्नपूर्णा, या घरातली लक्ष्मी, या घरातली सरस्वती, ज्या उपाध्या द्याल त्या आमच्या ताईंसाठी कमी आहेत. खूप अल्पावधीमध्ये निघून गेल्यात. आज त्यांच्या या पवित्र असणाऱ्या स्मृतीला अभिवादन करत असताना खरं तर पंचक आणि पंचक गावातील बोराडे परिवार, मग आमचे गणपत दादा असतील, शंकर भाऊ असतील, दिलीप भाऊ असतील, आमचे जगन्ताते असतील, वसंत भाऊ असतील, कैलास भाऊ, ही सगळी मंडळी जीवा पल्याड प्रेम करतात. आणि आज एवढं मोठं दुःख या परिवारावर, हा आघात खूप मोठा, न पेलवणारा, न सहन होणारा. हे प्रभू, लेकरांना दुःख सावरण्याची शक्ती आणि ऊर्जा दे. आणि आमच्या या भगिनीला तुझ्या पायाजवळ जागा दे. खूप अल्पावधीमध्ये आल्यात, पण निश्चितच त्यांनी त्यांच्या जीवनातला हा पर्व काल साधला. कार्तिकी वारी आहेत, माऊली ज्ञानोबराची आणि पांडुरंग परमात्म्याची देव आणि भक्ताची वारी या महिन्यात. पहिली वारी पांडुरंगाची आणि दुसरी वारी संताची आहे. या दोन्ही वारीतला मध्यांत साधला. शिवाय तुलसी विवाहाचा पर्व काल आहे. बघा तुम्ही केवढी मोठी पर्वणी आहे. मग त्या तुलसीनं जसं विष्णूला पसंत केलं, तसं या बोराडे परिवारातील ही तुळस, मी अगोदरही बोललो, काकड परिवाराच्या दारात उगवलेलं तुळशीचं रोपडं हे बोराडे परिवाराच्या दारात लावलं. आणि आज ती तुळशी विष्णूला भेटायला गेल्यात. दुसरीकडे कुठं नाही जाणार, कारण त्या वैष्णव होत्या, त्या वारकरी होत्या. म्हणून अखेरची आदरांजली या माता माऊलीच्या चरणारविंदी सुपूर्त करतो. आणि सगळ्या वारकऱ्यांकडून, उपस्थित महाराज मंडळींकडून आणि दुःखित अंतकरणानं जमलेल्या माझ्या माता माऊल्या आणि पुरुष वर्ग, बोराडे परिवाराचे संबंधित नातेवाईक, आपण पांडुरंगाला रिक्वेस्ट करू ती नामदेवरायाच्या अभंगाच्या शेवटच्या विष्णुदास नामा विनवी परपरी, विष्णुदास नामा विनवी परपरी, विष्णुदास नामा विनवी परपरी, विष्णुदास विष्णुदास नामा विनवी परपरी.
मन राहे का ईश्वरी कैसे माझे मन राहो का ईश्वरी हरी द्यावे कैसे माझे मन राहो का ईश्वरी कैसे माझे मन राहो का ईश्वरी. नामदेवराय भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा जे प्रेम आमच्या आईनं दिलं ते प्रेम आता तू दे या परिवाराला, ती शक्ती ऊर्जा दे त्या परिवाराला, ते दुःख सावरण्याची शक्ती दे आणि हा सगळा उत्सव ज्यांच्यासाठी केला ना त्याच्या मोबदल्यात तू देवा त्यांना पायाजवळ जागा दे. देईल भगवान परमात्मा, कारण आयुष्याच्या वाटेवर योग्य शिदोरी जमा केली ताईंनी आणि आज ती शिदोरी घेऊन पांडुरंगाच्या दरबारात त्या गेल्यात. निश्चितच प्रभू जर जमत असेल तुला तर आमची ताई परत आमच्या घरात पाठव. जर स्वर्गात जागा नसेल तर आम्ही तिची पुन्हा सेवा करू, आणि जर नसेलच तिला इकडं पाठवायचं तू त्या घरात आई बनून ये आणि ते प्रेम आमच्या ताईंनी दिलं ते लेकरांना पुन्हा दे, असं पांडुरंग परमात्म्याला नामदेवराय रिक्वेस्ट करतात. देव ऐकेल, त्याच्यासाठी अंतकरणातली सात्विकता लागते, ती या ठिकाणी आहे. दुःखित अंतकरणानं बोलण्यासारखं खूप आहे. परिवाराचं जे नातं जे कनेक्ट आपण जोडून ठेवलेलं आहेत वारकऱ्यांनी, मी अगोदरच बोललो हा वारकऱ्यांचा थांबा आहे, वारकऱ्यांचा स्टँड आहे. असं कुणी वारकरी नाही का महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला का तो दिलीप भवनला आणि केतनला आणि स्वर्गीय आमच्या ताईंना ओळखत नाही. सगळीच माणसं जिव्हाळ्याची आणि प्रेमाची आहेत. आज उणीव फक्त त्यांची या ठिकाणी आहे आणि आज दुःखित अंतकरणानं या परिवाराकडून खऱ्या अर्थाने ही सेवेची संधी मिळाली. या ठिकाणी आमच्या रेखाताई आहेत, अनेक महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे भागवताचार्य आपल्या प्रभागाचं एक तरुण व्यक्तिमत्व आदरणीय आमचे महाराज या ठिकाणी मुरकुटे महाराज आहेत. प्रेमाची मंडळी सुद्धा बाहेरून आज या कार्यक्रमासाठी बरीच आलेली आहेत. त्यामध्ये आमचे गुरुबंधू आदरणीय गवळी साहेब, तीही फार म्हणजे सातपूर भागात राहतात, पण त्यांना आम्ही दुपारी पत्रिका टाकली आणि मागच्या पंधरवाड्यात जगनतात्यांना आम्ही बरोबर होतो. त्यांच्याकडे कार्यक्रम होता 8-10 दिवसापूर्वी पाहुण्यांकडं. तेव्हाच ते बोलले महाराज वेळ मिळाला तर मी सुद्धा येणार आहे. तेही सपत्नीक या ठिकाणी या दुःखात सहभाग नोंदवण्यासाठी उपलब्ध आहेत. वारकरी संप्रदायातील सर्व आमचे देशमुख काका या ठिकाणी उपलब्ध आहेत. निमशे दादा वगैरे ही मंडळी अखंड कायम असतात आणि म्हणून सर्वच या ठिकाणी या दुःखात सहभागी आपण आहात. उद्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय महाराज या ठिकाणी देणार आहे. उपस्थित गुणीजन सर्व जाधव वगैरे ही सगळी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सगळ्यांकडून आपण कौतुकास पात्र आहात, पण प्रसंग या ठिकाणी हा फार मोठा दुःखाचा आहे. म्हणून आपण सर्वजण आपण सगळ्या गोष्टी सामावून घ्यायला असा आशावाद व्यक्त करतो. गोड आपण साथ दिली या ठिकाणी, मध्ये जे लागतंय ते अगदी गोड पृष्टी आपण दिलीत. गुणीजनांची प्रमाणं जास्त की मी आज घेतली नाही. आज मी माझ्या मस्तीत कीर्तन केलं आणि ते गरजेचं होतं. एरवी हाशी मजाकमध्ये कीर्तनं तेही करायला जमतात. आपण सप्ताहात इतरत्र ठिकाणी ती आपण बघितलीत, ऐकलीत, पण आज ती वेळ आणि तो प्रसंग तसा नाही. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराजही बोलतील आणि आमच्या मानसकन्या खरं तर उत्कृष्ट कीर्तनकार, महिला कीर्तनकारामध्ये अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या रेखाताई, त्यासुद्धा या ठिकाणी दोघंही आहेत आमचे जावईन ते इथं. तर 2 मिनटं ताईसुद्धा जर वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहेत, पण तरीसुद्धा कारण पुढील नियोजन प्रसादाचं असतं. म्हणून या ठिकाणी आपणही थोडंसं 2 शब्द मन मोकळं करावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सिंगल आपण थोडं महाराज निवृत्तीनाथाचं भजन, त्याचप्रमाणे माऊलीचं भजन आणि जय विठ्ठल होईल. तदनंतर या कैलास भाऊ निवृत्तीनाथ देव सोबत मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम.